for 70 sports कट्टा मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॅक आणि टी शर्ट आणि धीरज स्पोर्ट सन्मान्य भरत पेडणेकर सन्मान चिन्ह आणि अंपायर्स आणि कॉमेंटेटर्स यांच्यासाठी आणि वैभव साटेलकर यांच्याकडून सन्मान चिन्ह आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्या आणि पहिलं षटक आपण पाहतोय नितीन राणे आपल्याला बघायला मिळतोय. समोर चेंडू मयुरेश चेंडूच्या बॅट मधून समोर उडवलाय. वा कडक षटकार मारलाय मयुरेशनं मैदानाच्या आतमध्ये. जशी सुरुवात पाहिजे होती एक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आनंदी स्फोटक मडगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला गोलंदाजीचा. समीर वेकुर्लेकर नेतृत्व करतोय आणि सुरुवातीचं षटक नितीन राणेच्या हातामध्ये सोपवल्यानंतर नितीनच्या विरोधात दोन्ही फलंदाजांनी हल्लाबोल पसंत केलाय. सांघिक धावफलकावर 14 धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर 14 धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. cricket.in च्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम लाईव्ह टेलिकास्ट करताना आपल्याला पाहतो. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी 14 धावफलकावर पहिलं षटक प्रगतीपथावर. 2 उत्तुंग मोठे फटके स्वेरीच्या स्वरूपात, एकेरी धावसंख्या बोनसच्या स्वरूपात आणि त्यानंतर मात्र एकेरी धावसंख्या 14 धावफलकावर. दर्शन मातेकर आणि समीर वेकुर्लेकर हे युद्ध हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि मयुरेशच्या हातून सुरुवात अंड्यावर मंगेश पालवनं पहिलाच फटका नेत्रहीन फटक्यानं सुरुवात केली. रामेश्वर तेरसे बाबर्डे क्रिकेट क्लब आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर केला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता मयूरचा. धावा बनल्यास सुरुवातीला घाई करायची नाही. इरादानं सुरुवातीला सन्मान द्यायचा चांगल्या चेंडूला, पण त्यानंतर मी कमबॅक करणार हे नितीन राणेनं हेरलं मैदानाच्या आतमध्ये. मागे टाकलेला चेंडू मोठा फटका त्याला बघायला मिळतोय. डीकीच्या डोक्यावरून गेलाय. थोडासा खराब चेंडू आणि खराब चेंडूला मात्र समोरच्या प्लॉट मध्ये पटवलं. षटकारासाठी पंचांचा इशारा येतोय आणि 6 या धावसंख्येनं 20 धावफलकावर. जी सुरुवातीपासून सुरुवात पाहिजे होती शांतदुर्ग वर्गीस वडचे पाठ क्रिकेट संघाला ती सुरुवात सलामीच्या फलंदाजांच्या माध्यमातून नितीन राणेच्या विरोधात हल्लाबोल आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला चेंडू आडव्या बॅटनं पटक्यात टुलबोबा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. अक्षय आपल्या घरच्या रसिकप्रेक्षकांच्या समोर खेळताना आज बघायला मिळेल. आनंदी स्पोर्ट मडगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर 20 स्पर्धेची सर्वाधिक धावफलकावर कालच्या तर 126 पर्यंत मारला होता धावफलकानं. आज मात्र उच्चांक गाठतोय. तो 155 धावा बघायला मिळाल्या. त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून स्पर्धेच्या कोट्यातून सर्वेश नाईकचे 12वे अर्धशतकी खेळ आपल्याला बघायला मिळाले. मंडळाचे आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत गेले 3 दिवस, आजचा 4था दिवस आपल्याला सहकार्य जे सर्वजण करतायत. आता जबाबदारी आहे आपली स्पर्धा आहे आणि जे सर्व या ठिकाणी बॉल आमचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी लवकरात लवकर बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकायचा आहे. मंगेश पालवनं सुरुवातच केली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पियुष आपल्याला बघायला मिळतोय. 20 धावफलकावर मागे टाकलेला चेंडू पुलचा फटका उडवला. चेंडूला आपल्याला बघायला मिळतोय लंपनच्या डोक्यावरून योगेश सरबगच्या डोक्यावरून षटकारासाठी बघायला मिळाला. या चेंडूला दयामाया दाखवणार मंगेश पालव. हल्ली बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असताना पावसाळी ट्रिपल क्रिकेट स्पर्धा आपण सिंधुदुर्ग प्रीमियर लीग सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर पहिलंच आयोजन आणि सुंदर नीट आयोजन याचं पूर्ण श्रेय जात आहे. पूर्ण आयोजन टीम रामेश्वर क्रिकेट क्लब तिरसे बांबाडे क्रिकेट संघाला. सुंदर आयोजन 26 धावफलकावर. पुन्हा एकदा मागे टाकलेला चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाच्या दोन्ही पायांच्या मधून गेलाय चेंडू चौकारासाठी. सुरुवातीला वाटलं होतं क्षेत्ररक्षक झेल टिपेल की काय. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला आणि आडव्या बॅटनं पायावरील चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलं होतं. मंगेश पालव cricket.in च्या मध्ये लाईव्ह आपण पाहतो रिप्लेच्या माध्यमातून. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार बघायला मिळाला. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 30वी गाठतोय. तो मात्र शांतदुर्ग वॉरियर्स वडाचे पट क्रिकेट संघ नाणेफेक घेतल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 30 धावफलकावर 2 चेंडू 10 धावा खर्च केले. पियुषनं
खऱ्या अर्थानं दर्शन मांदेकर मैदानाच्या आतमध्ये समीर बेगुर्लेकर त्यासाठी थांबला, पण सुरुवातीला सलामीच्या जोडीवर दिलेली जबाबदारी ही आम्ही एका बाजूनं आपल्या फलंदाजीनं आमची खेळी साकार सत्यात उतरणार हे इरादे स्पष्ट केले. ते मंगेश मालवदा पुन्हा एकदा या ठिकाणी ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू वेगाने टाकला होता. या ठिकाणी चेंडू पण त्याला थोडासा दिशाहीन चेंडू बघायला मिळाला. पंच दोन हात समांतर करत सवेर चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं 31 धावा धावफलकाबार. थोडासा मागे टाकलेला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंच पुन्हा दोन हात समांतर करताय. या ठिकाणी वन बाउन्सचा इशारा देत आहेत. थोडासा मागे ढकलेला चेंडू होता, जे रबर बॉल मध्ये अचूक टप्पा हा महत्वाचा असतो. नवदीप खेळाडू करीत आहे, संधी मिळते आहे, त्या संधीचं सोनं करायचं आहे, पण सुरुवातीला थोडासा पियुष हा मोठी धावसंख्या खर्च करतोय. मागे टाकलेला चेंडू मिस्टर बिंगचा फटका आडव्या बॅटनं समीर बेकुर्लेकर चेंडू पर्यंत पोहोचतोय. हल्लीच्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराच्या या किताबानं त्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये गौरवलंय. बऱ्यापैकी फॉर्म मध्ये आहे. सुरुवातीला का असेना थोडीशी सुरुवात मध्ये स्पर्धे क्रिकेट संघानं तगडी केली आहे. सांघिक धावफलक धावफलकाबार 33 धावा धावफलकाबार. मोठा फटका बघायला मिळतोय. मागे टाकलेला चेंडू मयूरच्या दोन फायर. ज्या फटक्यांसाठी या मयूरची ओळख आहे तेच फटके या मैदानावर खेळत असताना शांतदुर्ग ऑरियर्स वडाचे क्रिकेट संघ आज मैदानावर बोली भाषा आपली षटकार चौकरांच्या आतषबाजीत आहे. सांघिक धावफलक धावफलकाबार 39 धावा धावफलकाबार. पुन्हा एकदा थोडासा मागे टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. शरीरयष्टीमध्ये चेंडू आला तो लेग बाईच्या स्वरूपात पंच आमच्या निर्णय करत आहेत. एकेरी धावसंख्येनं 40 धावा धावफलकार आपल्याला बघायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोडी या ठिकाणी फोर व्हीलर अडवत आहेत. रस्ता खचलेला आहे आणि त्याची काळजी आपण घ्यायची. आपल्या नियमांचं आमचं थोडंसं पालन करायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सोडून तुला ते व्हाईट बॉल थोडस पुरुष षटक लांबवलंय. आनंदी स्पोर्ट बळगाव क्रिकेट संघाच्या कुठेतून नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय हा क्षेत्ररक्षण करण्याचा आणि सांघिक धावफलक धावफलकाबार 41 धावा धावफलकाबार. गती परिवर्तनाचा चेंडू थोडासा या ठिकाणी पटका टोलवायचा होता. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा मंगेश पल्लव हा वेगाने टाकलेला चेंडू त्याच वेगानं सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय, पण त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना आपल्या कलात्मक पटक गुणांचा या ठिकाणी मात्र फिंगर रोल केले आहे मोक्याच्या क्षणी पियुषनं. आणि निर्धाव चेंडूनं 2 षटकांचा खेळ समाप्त होत 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक धावफलकावर बघायला मिळतोय. 20.5च्या रन रेटनं 41 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 8 षटकांचा सामना. 8 षटकांमध्ये जे पावसाळी क्रिकेटचं या ठिकाणी आयोजन आणि त्या पावसाची सहर आपल्याला त्याला बघायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर असून एक वेगवेगळ्या तालुक्यातील नवदीप खेळाडू योगेश सरबरकर आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा आपल्याला बघायला मिळाला. दुसऱ्या ओव्हर मध्ये 21 धावा 20.5च्या रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये शांतादुर्गा ऑरियर्स वडाचे पाट क्रिकेट संघ लढत करतोय. 41 धावा धावफलकाबार 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. स्ट्राईकला आतषबाजी करणारा 6 चेंडूत 18 धावांची बहारदार खेळी करणारा मयूर जाधव. नॉन स्ट्रायकर एंडला 6 चेंडूत 19 धावांची बहारदार खेळी करणारा. सुरुवातच जण मात्र एका नेत्रही पटक्यानं केली रसिक प्रेक्षकांची जण सुरुवातीलाच मन जिंकली. तो मंगेश पालो नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. योगेश सरबरकर आणि मयूर ही लढत. मागे ढकलेला चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर गेला चेंडू. ह्या टप्प्याचा चेंडू पाहिजे विश्वास दाखवला योगेश सरबरकरवर आणि निर्धाव चेंडून सुरुवात केली. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय.
पुन्हा एकदा बॅटच्या ठिकाणी अतिल कट लागून चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आपण पाहतोय. सलगचे 2 बॉल हे निर्धाव परी सुरुवातीचे आमचे सहकारी गोलंदाज जरी मागणी ठरले, ज्या विश्वासाने माझ्याकडे गोलंदाजी दिली त्या विश्वासाला मी तळा जाऊ त्यांना हे सुरुवातीचे 2 चेंडूंद्वारा योगेश सरमळकरच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू टाकला. अवंतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 42 धाबा धावफलकावर 42 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. ठिकाणी बाहेरची कट स्टेटमेंट रिझर्व्ह क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. नितीन वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय. परतीची या ठिकाणी फेक करतोय तोपर्यंत एकच धाबा आपण पाहतोय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय तो 43 धाबा या धावफलकावर. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. पावसाचं आगमन आपण पाहतोय आणि हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हे तगडे दोन्ही क्रिकेट संघ आपण पाहतोय. समोर टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न मंगेश पालवचा. फलंदाज बाद होतोय. मंगेश ज्या कामासाठी योगेश सरमळकर आणलं होतं सुरुवातीला या ठिकाणी फटकेबाजी मात्र नेत्रहीन पद्धतीचे आणि या नेत्रहीन पद्धतीच्या फटकेबाजीला कुठेतरी ब्रेक थ्रू लावायच्या या इराद्यानं मात्र गोलंदाजी करत असताना योगेश सरमळकर मात्र सुंदर अशी गोलंदाजी करत सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकत एक स्वेर चेंडू आणि त्यानंतर मंगेश पालवला बाद केलाय आणि मैदानाच्या आतमध्ये शांतदुर्ग वॉरियर्स वडासे पट क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या ठिकाणी कोहिनूर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं रत्न अनेकांचा आवडतीचा पसंतीचा खेळाडू देवबागचा सितारा दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. म्हणजे दर्शनला शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं होतं पण सुरुवातीला जो मात्र पाया मजबूत करायचा होता तो मंगेश पालव आणि मयूर जाधवनं केलाय. 9 चेंडूत 20 धावा मयूर खेळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा मात्र मोठे फटकेबाजीनं आतषबाजीनं हरिगावची एक गाव एक संघाचा मानाचा किताब ज्यानं उचललाय आपल्या गावासाठी लढत असताना आज लढायचं आहे ते शांतादुर्ग वॉरियर्स वडाचे पट क्रिकेट संघासाठी दर्शन बांदेकर सज्ज आला स्ट्राईकला. मागे टाकलेला चेंडू अतिरिक्त उंची घेतलेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच दोन्ही आज समांतर करतायत. योगेश सरमळकरची वेगवान पद्धतीची गोलंदाजी एका बाजूला उभरत सितारा आणि त्यानंतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सितारा दर्शन बांदेकर. मागे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय. सोडून दिला तो चेंडू. चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा आहे. 8 षटकांचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत लढत करत असताना माझ्या संघासाठी मी प्रतिनिधित्व करत असताना मला सुंदर खेळाचं रूपांतर करायचं आहे. आडव्या बॅटचा पटका स्क्वेअर लेग रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय. आल्या त्या ठिकाणी चेंडूला हे मात्र खेळ एका बाजूला विचार केला मैदानाची मदत चेंडू थोडासा थांबला जातोय आणि एकेरी धावसंख्येनं दर्शन बांदेकर आपलं खातं खोलत सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय. तो मात्र 45 धावफलकावर. या षटका योगेश सरमळकरनं फक्त 4 धावा खर्च करत महत्वाचं गडी सलामीवीर ज्यानं षटकारानं सुरुवात केली होती त्याला मात्र बाद केलंय. आणि आता बघूया आताचे युद्ध असेल चौथ्या षटका म्हणजे ते मात्र डोळ्यांचं पाळणं फेडणार युद्ध असेल. समीर वेंगुर्लेकर वर्सेस दर्शन बांदेकर ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उभरता सितारा आणि त्याच्या समोर आपल्याला बघायला मिळेल तो मात्र मिस्टर ISPL दर्शन बांदेकर लढत करताना आपल्याला बघायला मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 45 धावफलकावर. आता मात्र आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघानं खऱ्या अर्थानं कमबॅक केलंय आणि इथून पुढे असूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 30 चेंडूंमध्ये कितपत मजल मारतोय तो मात्र शांतादुर्ग वॉरियर्स वडाचे पट क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना. मागे टाकलेला चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी चेंडूला सन्मान दिलंय. दर्शनला माहिती आहे चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. 8 षटकांचा सामना आहे. रबर क्रिकेट स्पर्धेमध्ये एका बाजूला स्लॉक ओव्हरला मला आक्रमण करायचं आहे हे इरादे हेरले आहेत पण दर्शन बांदेकरला लवकर बाद करण्यासाठी समीरला आणले मैदानाच्या आतमध्ये. समोर टाकलेला चेंडू आपण पाहतोय. बॅटची आतील कट भिरकावून द्यायचा होता. ज्या कामासाठी मी थांबलो होतो दर्शन केल्यावर मी गोलंदाजी करणार आणि तोच परिणाम सत्यात उतरत समीर वेंगुर्लेकरनं दर्शन मात्र एकेरी धावसंख्येवर माघारी परततोय आणि सांघिक धावफलकावर 45 धावफलकावर बघायला मिळत आहेत.
निराश मारणारं दर्शन माघारी परत तर बघायला भेटतोय, कारण महत्वाची पहिलीच मॅच आपण पाहतोय. सुरुवातीला धावफलक तगडा केला होता, पण तगड्या धावफलकाला एका बाजूने कुठेतरी कळस चढवायचं होता, दर्शन लढायचं होतं, मोठा फटका समोरून खेळायचा होता. पण मॅचची आतली कट लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल सुंदर टिपलं जात आहे, ते अक्षयच्या माध्यमातून, आणि दर्शन निराश थोडासा माघारी परततोय. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये होय. इथून पुढे मात्र प्रत्येक खेळाडूला शांतादुर्ग वॉरियर्स वडचपट क्रिकेट संघाला लढावं लागेल, झुंजावं लागेल. आता कमबॅक केलंय आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघानं. सर्व खेळाडूंनी आज श्वास घेतलाय. आपल्या बघा मळगावचा सुलतान लढताना बघायला मिळेल, तो रंजन गेल लढताना बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे दोन्ही क्रिकेट संघ बरोबरीचे क्रिकेट संघ लढतायत. दोन्ही क्रिकेट संघांसाठी एक एक रिवायती म्हणजे व्हाईट आणि वन बाउन्स साठी अधिकारी. चेंडू आपण पाहतो हलक्या तर डाव्या हाताचा योगेश मैदानाच्या आतमध्ये थोडासा धावफलक थांबलाय. खऱ्या अर्थानं योगेश सरमळकरनं षटकाला सुरुवात केली. एक ब्रेक थ्रू मंगेश परवला पात्र, नंतर समीरनं पात केलं दर्शनला, आणि शांतादुर्ग वॉरियर्स वडचपट क्रिकेट संघाचा धावफलक जो पहिल्या 2 षटकांमध्ये झपाट्याने बढ़त होता तो कुठेतरी थांबला जातोय. हलक्या हाताने खेळून काढतो आपण पाहतोय. तर रिचर्डला क्षेत्ररक्षक उभेकानं चेंडू पर्यंत पोहोचतोय. नितीन एकच धाव आपल्याला बघायला मिळेल, आणि 1 धावसंख्येनं धावफलकावर बघायला मिळतोय तो 46 धावफलकावर. 4 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च करतोय. महत्वाचं गडी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं कोहिनूरला तर मात्र थेलबाच्या स्वरूपात माघारी परतवलंय. उर्वरितच्या अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. सुरुवातच ज्याच्याकडे आता पूर्ण संघाची दारोमदार त्या मयूरला लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये शांतादुर्ग वॉरियर्स वडचपट क्रिकेट संघाच्या कोट्यातून. मागे टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं लेगपीट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता समीर वेकुटलेकरचा. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय, आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो 47 धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 47 धावफलकावर 8 षटकांचा सामना. सुरुवातीला दोन्ही क्रिकेट संघांकडे गोलंदाजी आहे, फलंदाजी आहे. फायटिंग टोटल 90-95 गाठावी लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना शांतादुर्ग वॉरियर्स वडचपट क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वेगाने टाकलेला चेंडू. हल्ली बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर अनेक स्पर्धेमध्ये मालिकेवरचा किताब झाला प्याला आहे तो समीर वेंगुर्लेकरनं 2 धावा खर्च करत 1 गडी बाद करत 3 चेंडू निर्धाव टाकलेत. 47 धावफलकावर पहिल्या 2 षटकात 41 आपल्याला बघायला मिळतात. 4 धावा आल्या योगेश सरमळ षटकामध्ये, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. उर्वरितची 4 षटकं 24 चेंडूंचा असणे खेळ बाकी आहे, आणि 24 चेंडूमध्ये मात्र उर्वरितच्या निम्म्या षटकांमध्ये शांतादुर्ग वॉरियर्स वडचपट क्रिकेट संघ कितपर्यंत मजल मारतोय मयूर जाधव योगेशच्या नेतृत्वाखाली, आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कितपर्यंत रोखतोय सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. नितीन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सोडले जातील. धन्यवाद योगेश. अति प्राथमिक फेरीतील एक महत्वपूर्ण सामना शांतादुर्ग वॉरियर्स विपक्ष आपण संघ आपल्याला दिसतोय. विपक्ष संघ आपल्याला दिसतोय आनंदी स्पोर्ट मळगाव संघ. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय एक महत्वपूर्ण निर्णय. लक फॅक्टर ज्याला आपला म्हणतो टॉसचा एक महत्वपूर्ण निर्णय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण, त्यानंतर मात्र 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. स्कोअर बोर्डवर जर आपण फेरफटका मारला तर या 5व्या षटकातील पहिल्याच चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आलाय एक सुरेख देखडा अगदी लॉंग ऑफ रिजनच्या डोक्यावरून सुरेख फटका षटकार. किती आले 53 धावा स्कोअर बोर्डवर. हा देखील सुरेख चेंडू ज्या प्रकारे टप्पा खाला, अतिशय उसळी घेणारा चेंडू. यष्टीरक्षकाची एक महत्वाची भूमिका समीर वेंगुर्लेकर आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. एक बॅटर रंगलेला खरं तर समीर
विपक्ष आपल्याला दिसत होता दर्शन बांदेकर, पण एक महत्वाची प्राइस विकेट दर्शन बांदेकरची समीर वेंगुर्लेच्या नावावर गेली. फटका बसतोय, उंचवलेला छेद, अगदी 3 क्षेत्ररक्षक झलकानी येण्याचा प्रयत्न, मात्र लो मॅन स्लॅड मध्ये अगदी चेंडू अलगद जमिनीला दान होतोय. त्यानंतर परतीचे पेच पर्यंत येईल. दुहेरी धाव संख्येने धावफलक आपल्याला स्कोरबोर्डवर आकडा कोरला जाईल 55 धावांवर. त्यासाठी मात्र 2 गडी देखील माघारी परतलेत. अगदी डेथ ग्रुप म्हणायला हरकत नाही. पहिल्या सामन्यात आपण काय पाहिलं, तब्बल या स्पर्धेतील 155 ही हायएस्ट उच्चांक धावसंख्या आपण पाहिली, ज्यामध्ये ऋषिकेश याची एक तुफान फटकेबाजी आणि त्याला समोरची साथ आपल्याला देताना दिसला असतो राजाराम. अकुटपदे चेंडू अगदी लॉंग, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. सागर याचं सुरेख क्षेत्ररक्षण लॉग ऑन रिजन मध्ये. या दरम्यान मात्र एकेरी धाब्याने दुहेरी धाब्याने सांघिक धावसंख्या देखील पुढे सरसावेल, ती म्हणजे 57 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यानंतर. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, त्याला अगदी टोलावला जात आहे फायलेच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल बॅकअप करून फील्ड करतो देईल, परतीची पेग अतिशय सुरेख, पण त्यापेक्षाही सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अगदी आको में इशारा हुआ आणि 2 रन अगदी लिलया पूर्ण केले गेले. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जर बोर्डवर जर पाहिली तर 59 धाबा मी म्हणेन या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा जर विचार केला गेला तर 8 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला किमान 100 गाठावी लागेल. समोरच्या संघावर जर मानसिक दबाव जर आपल्याला टाकावं असं वाटत असेल, तोपर्यंत मात्र मैदानामध्ये आपल्याला तोडफोड करणारी फलंदाजी येणाऱ्या 3 षटकामध्ये करणं आवश्यक. अगदी मयुरेश देखील सुरेख फलंदाजी करतोय, पण त्याला समोरची साथ देणं अनिवार्य आहे येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाकडून. अगदी पॉइंटच्या दिशेने लाल कलरची जी कार आहे, त्या कार चालकांना एक नम्र विनंती आहे, ती कार जरा रस्त्याच्या पलीकडे पार्क करा, विनंती आहे. कारण ही येण्या जाण्याची रहदारीची वाट आहे, त्यामुळे जमीन मालकांची देखील विनवणी आहे, कार कोणी या रस्त्यावरून आतमध्ये आणू नका पाऊस सुरू असताना. त्यामुळे त्यांना विनंती, आपण रस्त्याच्या बाहेर जरा ती पार्क करा. अगदी धन्यवाद. 6वं एक महत्वपूर्ण षटक अगदी समीर वेंगुर्लेकर हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. प्रोजेक्टर स्कोअरवर जर आपण विचार केला तर 95चा प्रोजेक्टर स्कोअर मी म्हणेन यापेक्षाही धावगती तुम्हाला वाढवावी लागेल. आलाय का मोठा फटका, अगदी सुरेख फटका, देखणा फटका, वेट अँड वॉच, आणि त्यानंतर केला आघात. अगदी गोलंदाजाच्या मनसुब्यावर केलाय वार आणि फलंदाज झालाय षटकारावर स्वार. 65 धाबा, काय सुरेख फटका. अगदी आपण जर रिप्ले जर पाहिले तर बॉडी लाईनचा चेंडू त्याला फ्लिक केलाय, त्यानंतर अजून एक सुरेख फटका, देखणा फटका, लॉंग ऑन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. 71 धाबा स्कोरबोर्डवर. अगदी इशारा स्पष्ट करतो योगेशच्या नावासाठी, ज्या कामासाठी मैदानामध्ये पाठवलंय कर्णधाराने, आणि ती कर्णधाराची भूमिका योग्य होती हे मैदानामध्ये दाखवून देतो योगेश. नॉस्ट्रेक यांच्या दिशेने मयुरेश यादव, तो देखील काय फलंदाजी करतोय. 16 चेंडूमध्ये 33 धावांचा देखील आगास केलाय त्याने. त्यामुळे येणारा काळ निश्चित समीर वेंगुर्लेकर याच्यासाठी कठीण असेल, कारण जो दबाव टाकण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या षटकामध्ये, अगदी त्या दबावाला सुरुंग लावलाय. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 2 मोठे फटके, ज्यामध्ये मॅक्सिमम देखील आले 2 षटकार. आणि त्यानंतर तिसरा चेंडू परतीचा रस्ता पकडण्यासाठी वापसी करेल काय समीर वेंगुर्लेकर, आणि त्यानंतर योगेश्वर देखील नजरा असतील. पुढील चेंडूवर षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल की ती सन्मानजनक धावसंख्या काढण्यासाठी प्रयत्न राहील. आता मात्र जर गोलंदाजीचा टप्पा जर पाहिला, अगदी गोल फलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू स्वार होऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पंचांचा 1 बाउन्सचा आणि वाईटचा देखील इशारा येतोय. अतिरिक्त बाउन्स पाहिला आपण या चेंडूवर, म्हणजे येणारा चेंडू या षटकात आपल्याला बाउन्सर देखील फेकता येणार नाही समीर वेंगुर्लेकर याला. सुरेख फटका, देखणा फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये, हा म्हणता चेंडू गणेशने घालतो षटकारासाठी. आलाय सलग तिसऱ्या चेंडूवर तिसरा षटकार.
लोकेश तामणकर काय फलंदाजी करतोय, पडाचा पाठ गावातील एक खेळाडू. आधी प्रत्येक संघासाठी प्रत्येक इनिंग साठी एक एक रिव्ह्यू आहे. जर रिव्ह्यू आपण जर रिटर्न केला तर परत तो घेता येईल, पण एकदा रिव्ह्यू जर लॉस झाला तर एका इनिंग मध्ये आपल्याला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. आणि तो रिव्ह्यू फक्त असेल वाईट आणि बाउन्सर साठी. लाईन नो साठी मात्र पंचांकडे निर्णय असेल. त्या दरम्यान मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. लॉ क्रिकेटचा लॉ 22 प्रमाणे जर पाहिलं तर पंचांचे दोन्ही हात समालोचन कक्षाच्या दिशेने. पंचांचा इशारा आला स्वेर चेंडूचा आणि सांघिक धावसंख्या परावर्तित झाली 79 धावांवर. हा देखील एक सुरेख फटका, देखणा फटका. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. हॅलो 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 चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. वन बाउन्स ऑन द रोप आलाय असून एक योगेशाच्या बाहेर मारून सुरेख दिमागदार चौकार. अगदी क्रिकेटचं सौंदर्य ज्याला म्हटलं जातं, या परिभाषेत जर सांगायचं झालं, हा शॉट खेळणारा फलंदाज मात्र आपली क्षमता सिद्ध करतोय, आपला क्लास सिद्ध करतोय. हा कोटापाचा चेंडू अगदी अनपेक्षित दुसरी देखील पाहिली. तोपर्यंत मैदानामध्ये काय पाहिलं, आकोकमे इशारा आणि दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, पण नको असली धाव घेण्याचा प्रयत्न. ना तू होकार कळवला ना मी नकार कळवला. बघता बघता मैदानामध्ये अपघात झाला आणि मयुरेश जाधव सारखा फलंदाज माघारी परतला. मी म्हणेन ही धाव घेण्याची अगदी ही धाव घेण्याची गरज नव्हती, कारण ज्या प्रकारे मयुरेश फलंदाजी करत होताना समोरची साथ देणं योगेशला गरजेचं होतं मैदानामध्ये. या षटकात आतापर्यंत 25 धावा निघाल्या होत्या, त्यामुळे नको अशी धाव घेण्याचा प्रयत्न. एक आत्मघाती क्रिकेटमध्ये ज्याला आत्महत्या संबोधलं जातं, असे रनआउटची विकेट फेकून मात्र मयुरेश माघारी परततोय. अगदी टाळ्यांचा गजर सांगतोय की मयुरेशला ज्या फलंदाजीसाठी मैदानामध्ये सलामीला पाठवलं होतं, ती जबाबदारी अगदी आपल्या खांद्यावर पेलून मात्र माघारी परतताना दिसतोय. तिसरा गडी अगदी माघारी परतला. 3 गड्यांच्या मोबदल्यानंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे ती म्हणजे 84 धावा. सहा षटकांचा खेळ झालाय समाप्त. गोलंदाजीच्या मार्कवर दिसेल शिरले गावचा सुपुत्र सागर राऊत. सातवं षटक हाताळण्यासाठी सागर राऊत दिसतोय. अगदी शिरले गावातील बिलॉंग करणारा खेळाडू. शिरले गावातील बरेच खेळाडू आपल्याला दिले टेनिस क्रिकेटसाठी, त्यापैकीच सागर राऊतचं देखील नाव आदराने घेतलं जातं. अगदी थोड्याच वेळात आणि थोड्याच दिवसात त्यांनी अगदी आपलं नाव टेनिस क्रिकेटमध्ये वलय आपलं निर्माण देखील केलंय. 7वं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वन बाउन्स आणि व्हाईटचा देखील, म्हणजे या षटकाची सुरुवात झाली स्वेर चेंडूने, अवांतर चेंडूने. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ती म्हणजे 85 धावा. सन्माननीय वैभव सावंत वायरी यांचं इथे आगमन झालंय. RSPLच्या निमित्तानं आपलं देखील शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल सन्मानपूर्वक आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अंकुश बांबडेकर आपल्याला विनंती असेल या RSPLच्या निमित्तानं आपण त्यांचं पुष्प सुमनाने स्वागत करायचं आहे. चंद्र डिचोलकर यांच्या शूट असते आपण सन्मान करतोय सन्माननीय वैभवजी सावंत यांचा. या दरम्यान मैदानामध्ये जाऊया, मैदानामध्ये काय घडलं. विशाल माघारी परततोय. धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यानंतर 85 धावा. सातवं षटक एक महत्वपूर्ण षटक आणि षटकाची जबाबदारी आपल्यावर काय दिली. पहिली सुरुवात तर व्हाईट चेंडू, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर विकेट, म्हणजे 2 डॉट चेंडू देखील षटकामध्ये फेकलेत. न्यू बॅटर मैदानामध्ये सिद्धार्थ जटार तळेगावातून तळेरे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू
मैदानामध्ये आपल्याला दिसतोय. बॅटल रंगलंय मैदानामध्ये. गोलंदाजी वर्सेस फलंदाजी. अगदी पहिल्या 4 षटकांचा तो विचार केला, धावांचा डोंगर वाढलेला. त्यानंतर 5व्या षटकातील सुरेख फलंदाजी. आता 6वं आणि 7वं षटक थोडस किफायतशीर म्हणावं लागेल. या आधी सुरेख फटका, असंख्य आलिंगन देत सामनेला. चेंडू फरार होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. आला या षटकातील पहिला चौकार. धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 4 धावांच्या मत्तेने 89 धावा. पहिल्या चेंडूवर अगदी आखास करतोय चौकाराने. पुढील चेंडू मात्र दबाव असेल गोलंदाजावर. यॉर्कर लाईनचा चेंडू, कमबॅक करणारा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या चेंडूला का संबोधलं जातं? ज्यावेळी गोलंदाज अडचणीत असतो, एकमेव उपाय हे मनामध्ये एक शस्त्र असतात आणि ते शस्त्र मात्र मैदानामध्ये वापरलं जात आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला दिसते ती म्हणजे 90 धावा. बसलेला फटका. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप पॉइंटचा खेळाडू केपी मैदानात वेगात चेंडूवर येतोय. परतीची फेक जोपर्यंत करेन त्यापेक्षा सुरेख रनिंग विक्टिम इन द विकेट. अगदी सुरेख ताळमेळ दिसला 2 फलंदाजांमध्ये. शेवटी धाव घेण्याचा प्रयत्न, दबाव टाकला गेला पहिली वेगात धाव घेऊन. त्यानंतर मात्र परतीची फेक येईपर्यंत अगदी दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सुरक्षितरित्या. धावसंख्या स्कोरबोर्ड दिसते ती म्हणजे 92 धावा. षटकाची सांगता करणार चेंडू. अगदी महत्वाची जबाबदारी असेल या गोलंदाजावर. सांगता अतिशय सुरेख करावी. अकोटापदा चेंडू. आलाय का मोठा फटका? चेंडू भिरकावून दिला जातोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय सुरेख चौकार. गती परिवर्तन करणारा हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारची चेंडू पडला आणि त्यानंतर अगदी वेगात चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स ऑन द सीमारेषे पार चेंडूची प्रवास आणि त्यानंतर मात्र झाली षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि धावसंख्या स्कोअरबोर्ड वर दिसते ती म्हणजे 96 धावा. चंदन बगळे समालोचन कक्षामध्ये या. आपली येथे आवश्यकता आहे. अंतिम षटक, निर्णायक षटक, फायनल टोटल ठरवणारा षटक. गोलंदाजी मार्कवर पियुष बर्डे. पहिला चेंडू तर अतिशय सुरेख. वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. थोडीशी फंबलिंग झालं आणि त्या दरम्यान मात्र 21 धाब्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 97 धावांवर. 22च्या स्वरूपात अतिरिक्त धाब्याने षटकाची देखील सुरुवात पियुष बर्डे गोलंदाजी मार्कवर देखील दिसतोय. अतिशय सुरेख फलंदाजी योगेश याच्या मार्फत देखील आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 30 धावांची एक मॅरेथॉन खेळली. पण मी म्हणेन अजून या षटकामध्ये मॅरेथॉन फटके देखील खेळावे लागतील. काय वेगवान चेंडू, काय वेगात चेंडू गेलाय. टप्पा खऱ्यानंतर अगदी यष्टीरक्षकाला देखील बीट करून बॅकअप करत असल्या फिल्डरकडे चेंडू जाऊन परतीचा प्रवास थांबतोय. निर्धाव चेंडून या षटकातील दुसऱ्या चेंडूची झाली समाप्ती. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ असेल बाकी आणि मनामध्ये मनशा असेल येणाऱ्या 4 चेंडूत किमान 2 ते 3 मोठे फटके बॅट मधून यावेत आणि एक 100 गाठून एक दबाव या संघावर मानसिक दबाव तयार करावा. त्या दरम्यान मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. केपीआयची परतीची फेक जोपर्यंत येईल एकेरी धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. फंबलिंग झाला समीर याच्याकडून आणि जिथे एकेरी धाव होती तिथे दुहेरी आकडा मात्र गाठताना दिसतो या धावसंख्येवर. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे अगदी 99 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यानंतर. प्रोजेक्टेड स्कोअरवर जर आपण पाहिलं तर 106 धावांचा प्रोजेक्टेड स्कोअर दिसतोय. पण येणाऱ्या 3 चेंडू मध्ये मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. स्किवेलेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. खेळाडू येईल बॅकअप करून फील्ड करून तो देईल. तर तिचा थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत अगदी 2 धावा देखील लिहिलेल्या पूर्ण केल्या जात आहेत. 100 गाठताना दिसतोय आपल्याला शांतादुर्गा वॉरियर्स वडाचा बाट संघ. 101 धाबा स्कोरबोर्डवर 4 गडी देखील माघारी परतलेत. आपण ही स्पर्धा देखील अनुभवतोय. तहसीलबाबा गावातील या ग्रीन पार्क मैदानावर अगदी स्पर्धा आहे अभिमानाची, स्वाभिमानाची आणि त्यापेक्षाही म्हणेन या गावातील एकजुटीची ही स्पर्धा रंगते तहसीलबाबातील या ग्रीन पार्क मैदानावर.
सुरेख फटका, देखणा फटका, अगदी काय फटका लिहिला हो खेळला या चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषा पार आलाय योगेशच्या बॅट मधून अचून एक दिमागदार खणखणीत RSPL षटकार. धावसंख्या 107 107 धावांवर. उलटा चेंडू फटका कुठेतरी फसलाय म्हणून मी क्षेत्ररक्षक येतोय झलकारी. अगदी लॉलीपॉप उलटा चेंडू फुल टोल वसूल करण्याची नामी संधी मात्र अगदी गवसली जाते. संधी गमावल्यानंतर मात्र या चेंडूवर आली विकेट. माघारी परत योगेश. अगदी 17 चेंडू मध्ये 40 धावांचं एक मोलाचं योगदान. धावसंख्या स्कोर बोर्ड असेल 107 धावा. यासाठी मात्र 5 गडी देखील खर्ची घातलेत. शांतदुर्ग वॉरियर्स वडाचापाट संघाचे संघमालक अनंतजी पाटकर आपल्याला देखील विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. त्या निमित्तानं आपला देखील सन्मान आपण करतोय. तैसंबळ गावातील एक मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपला संघ देखील या स्पर्धेत सहभागी होतो. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली आहे त्यासाठी देखील आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. सन्माननीय वैभवची परत आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ असते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय वैभवची संबंध आपल्या शुभ असते आपण त्यांचा सन्मान करावा. हॅलो हॅलो सन्माननीय अनंत पाटकर. अगदी दुसऱ्या इनिंगचा आगाज आता थोड्याच वेळात मैदानामध्ये सुरू होईल. लक्ष आहे 108 धावांचं आणि 108 धावांचा पाठलाग कशा प्रकारे मैदानामध्ये केला जाईल. कोणता संघ या मॅच मध्ये आपली वेळ आणि पुन्हा येणारा काळ आपल्या नावावर करेल. कारण फलंदाजी जी मी म्हणेन अतिशय सुरेख झाली पण येणारी 2 क्षेत्र मात्र तुम्हाला हाताळायची आहेत. शांतादुर्ग वॉरियर्स वडाचा पाठ संघाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आणि एक शेवटचं क्षेत्र मात्र आनंदी स्पोर्ट मळगाव संघाच्या हातामध्ये फलंदाजी आणि फलंदाजी कशा प्रकारे मैदानामध्ये होईल ते सांगण्यासाठी मायक्रोफोनवर होते बदल येत आहेत. मायक्रोफोनवर होतोय बदल येत आहेत आपल्या समवेत योगेश परब. धन्यवाद नितीन. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. सुरुवातीला ठिकाणी बझर मारले होते वडाचे शांतादुर्ग वॉरियर्स वडाचे पाटके क्रिकेट संघ आणि त्यानंतर कमबॅक केलं योगेश सरबळकर समीर वेंगुर्लेकरनं आणि त्यानंतर स्लॉक ओव्हरमध्ये मात्र एक सुरेख पद्धतीची फटकेबाजी योगेशच्या चेंडू पळीतून बघायला मिळाली. डाव्या त्याच्या फलंदाजानं प्रभावित केलं या स्पर्धेच्या. आज तांबणेकर बंधूंचा बहुतेक करून दिवस आहे. सकाळी ऋषिकेश तांबणेकरनं 73 धावांची बहारदार खेळी केली. आज 17 चेंडू 40 धावांची योगेश तांबणेकरची या ठिकाणी फटकेबाजी आपण पाहतोय. दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखाली शांतादुर्ग वॉरियर्स वडाचे पाट क्रिकेट संघ 108 या धावसंख्येचा बचाव करेल. ती प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये. मळगावचा सुलतान मैदानाच्या आतमध्ये. रंजन केणी सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे 2 एक मात्र मोठी नव मैदानाच्या आतमध्ये. हल्ली बऱ्याच रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर मालिकावीराचा किताब प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर सुवर्ण हस्ताक्षरात कोरला गेलाय. फलंदाजी गोलंदाजीमध्ये बऱ्यापैकी फॉर्म मध्ये असलेला समीर वेंगुर्लेकर आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघ नेतृत्व करतोय. सलामीच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये जातोय. रंजन किनेच्या साथीला
आणि या ठिकाणी टीम मीटिंग नंतर मैदानाच्या आतमध्ये 108 या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी कोणत्या पद्धतीची गोलंदाजी हा दर्शन बांदेकरचा कानमंत्र असेल. पण त्यानंतर आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघाला लढावं लागेल. समीर वेंगुर्लेकर, राजन केरकरला, तेजस जोवलेकर मैदानाच्या आतमध्ये घरच्या मैदानावर खरंच रसिक प्रेक्षक पाहतायत. अक्षय मांजरेकरची या ठिकाणी फलंदाजी आपल्याला बघायला मिळेल आणि भरपूर त्याच्यासाठी सर्व उत्सुक आहेत. नारायण बगे आणि पूर्ण टीम आणि त्याची फटकेबाजी आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दर्शन बांदेकरचे या मैदानावर सिंधुदुर्ग प्रीमियर लीग ज्यावेळी घोषित झाली, बऱ्याच लांबवरून येऊन 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस साठी या ठिकाणी तेजस जोवलेकरचा प्रवास आहे. ते अंकुश मामाटेकर सांगतायत. म्हणजे त्याची फटकेबाजी राजन केरकरच्या तोंडावर त्यानंतरच स्मिता असे आपण पाहतोय. म्हणजे आज आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघासाठी तगडी फलंदाजी आहे. स्ट्राईकला रंजन, नॉन स्ट्रायकर एंडला समीर वेंगुर्लेकर आणि गोलंदाजी मार्कवर वेगाचा बेतास बच्चा, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांचा लाडका खेळाडू क्विनोर दर्शन बांदेकर सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर. दर्शन वर्सेस रंजन केळी, दर्शन वर्सेस समीर वेंगुर्लेकर. आणि हा सामना खास करून बघण्यासाठी ज्यानं आपल्या फलंदाजीला काल मजल मारली, विजयबळाचा झेंडा फडकवलाय आमचे मित्र दाजी नाईक आणि त्याची पूर्ण टीम पण आगपर आजच्या दिवशी. कारण युद्ध हे दोन्ही क्रिकेट संघ, आजचे सर्व चारही क्रिकेट संघ एकापेक्षा एक रती महारथी खेळताना बघायला मिळतील. सांघिक धावपल 107 धावा, 108 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. आणि स्ट्राईकला रंजन आणि नॉन स्ट्रायकर एंडला समीर आपल्याला बघायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दर्शन बांदेकर. 2 चेंडू 10 धावा असताना ज्याच्यावर दाजी नाईकचा कायम विश्वास असतो, दाजी नाईकचा एकदम जवळचा मित्र राज सोनुर्लेकरनं काय फटकेबाजी केली. पहिला चेंडू वेगवान पद्धतीने चेंडू वेगाने टाकला, आतमध्ये आला चेंडू. एकेरी धावसंख्येनं सुरुवात केली रंजन केळीनं आपल्या आनंदी स्पोर्ट मडगाव क्रिकेट संघासाठी. शेवटच्या षडापर्यंत मात्र कालची जे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून राज सोनुर्लेकर सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सिंधुदुर्ग टेनिस बरेच आपण बघितले रील्स. ते सोनुर्लेकरनं काय 2 चेंडू मध्ये 10 धाबा असताना सुंदर फटकेबाजी केली. शेवटच्या क्षणापर्यंत दर्शनचा मागे ढकलेला चेंडू होता, हेरलं. 1 बाउंड सबोर्थ चौकारासाठी बघायला मिळालाय. शेवटच्या क्षणापर्यंत दर्शनला हेरलं समीर वेंगुर्लेकर. प्रथमतच म्हटलं कॉमेंट्री बॉक्स मधून हल्ली बऱ्यापैकी फॉर्म मध्ये आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये मालिकेचा किताब ज्याला गौरवण्यात आलाय. वेगवान पद्धतीचा चेंडू वेगानं स्वर होऊन बेस्ट वर्सेस बेस्ट दर्शन बांदेकर वर्सेस समीर वेंगुर्लेकर युद्ध आपण पाहतोय. पहिलं समीर वेंगुर्लेकरनं एक मोठा फटका ठेवलाय आणि त्यानंतर दर्शननं पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल बघायला मिळतोय. सांघिक धावपल 5 धावा 4 चेंडूंचा खेळ फक्त पहिलं षटक प्रगतीपथावर 108चा 8 लाख करायचा आहे. मोठा फटका आपल्याला बघायला मिळतो. लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू बैठक केली समीर वेंगुर्लेकरनं आणि पाठवलं षटकारासाठी 6 या धावसंख्येनं. सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. 11 धावा धावपलकावर 11 धावा धावपलकावर. अगोदरचा चेंडू सुरुवातीला चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर गती परिवर्तन करायचं होतं दर्शन बांदेकरला आणि तो लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू बरा समीर वेंगुर्लेकरच्या बॅट मधून षटकार. हलकीशी धून, हलकासा आवाज आला होता. शारीरिक भाषा सांगितली जाते की मित्र जेल सुटलाय. मंकीश पालवकट. आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 7 षटकांचा खेळ बाकी. सांघिक धावपलकावर 11 धावा धावपलकावर
जे सर्व रसिक प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावर आनंद लुटतायत, घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आनंद लुटतायत, त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये रसिक प्रेक्षकांचा एक कळकळीची विनंती आहे, जर सीमारेषेचा बाहेर जर बॉल आपल्या आसपास जवळची येत असेल तर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये टाकायचं आहे. तुमचं सहकार्य गेले 3 दिवस आम्हाला जे दिला ते शेवटच्या क्षणापर्यंत असंच लाभून दे, यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सिद्धार्थ जठार आपण पाहतोय, मागे टाकलेला चेंडू या ठिकाणी त्याचा अतिरिक्त उंची घेतलेला वाईट बॉल असेल आणि पंचांचा वन बाउन्सचा इशारा. खूप दूरकडनं प्रवास केला या खेळाडूनं. आज शांतादुर्ग वॉरियर्स वडसेपाट क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना सिद्धार्थ जठार सज्ज झालाय. पद्धतीचा चेंडू काय झेल टिपलाय दर्शन बांदेकरनं. एका हातानं ज्या वेगाने टाकला चेंडू त्याच वेगानं बॅटची कट लागून अजून दुप्पट वेगाने गेला. टेनिस.इन च्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपण रिप्ले बघूया. सिद्धार्थ सिद्धार्थ जटारचा आपण पाहतोय चेंडू वेगवान पद्धतीचा आणि बॅट पटका खेळण्यासाठी हलकीशी कट लागली आणि रंजन केडे या ठिकाणी पहिला गडी बाद होतोय. हॅलो, मनोज बगळे, प्रणय डिचोलकर, चंदन बगळे तसेच नामा पाटील, जरा स्प्रेड होऊन राहायचं, एकाच ठिकाणी राहायचं नाही. कृपया मंडळाला सहकार्य करायचं आहे. लेग साईडला जायचंय, लेफ्टी सुद्धा आहेत दोघे जण, त्यामुळे सहकार्य करा. सांघिक धावपलकावर 12 धावा धावपलकावर रंजन माघारी परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निखिल आपण पाहतोय समीरच्या सतीला. समीरचा एक षटकार, एक चौकार. आनंदी स्पोर्ट बडगाव क्रिकेट संघ 108 या धावसंख्येचा पल्ला गाठत असताना 12 धावा धावपलकावर शांतदुर्गा वॉरियर्स वडसपट क्रिकेट संघानं एक गडी मात्र महत्वाची रन मशीनला बाद केलाय. सुंदर गोलंदाजी एवढे लांब मोरूनचा या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये त्याने बामर्डेच्या मैदानावर माझा प्रवास, माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि तीच ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात केली. सुरुवातीला सिद्धार्थ जठार. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर स्वरून सुरुवातीला पहिला चेंडू थोडासा गौरव वॉर्मअप पद्धतीचा आणि त्यानंतरचा प्रवास मात्र एका बाजूला सिद्धार्थ चटारचा मात्र वेगवान पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. सलगचे या ठिकाणी डॉट बॉल डॉट आपण पाहतोय. 12 धावा धावपलकावर पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. वेगवान पद्धतीची गोलंदाजी डॉट केलं होतं चेंडू या ठिकाणी बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाला. थोडासा नाराज आहे गोलंदाज पण वेगानं आला चेंडू दर्शनच्या हातामध्ये. प्रबलचा दर्शन आणि त्यानंतर बाईकच्या स्वरूपात एक धाव 13 धावा धावपलकावर आपण पाहतोय. ज्याच्याकडे संघाची पूर्ण दारोमदार, ज्याला जीवनदान मिळालंय, तो खेळाडू संघाचं प्रतिनिधित्व करत असताना रसिक प्रेक्षकांची आपला क्रिकेट संघासाठी लढत करेल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा सिद्धार्थ. सुंदर पटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय, स्क्रीनवर पोहोचतोय तोपर्यंत एकच धाव आपल्याला बघायला मिळत आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय 14 धावा धावपलकावर. 108 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे, मला लढायचा आहे, संयमी क्रिकेट खेळायचं आहे, हे इरादे सुरुवातीला तरी समीर वेंगुर्लेकरचे आपण पाहतोय आणि त्याच्या साथीला निखिल गोलेकर सज्ज झालाय. पुन्हा एकदा वेगवान पद्धतीची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. सुरुवातीच्या जरी मात्र धावा आपल्याला जास्त असले तरी टिचून गोलंदाजी करायचे हे दर्शन बांदेकरचे कान मंत्र आणि सांघिक धावपलकावर 14 धावा.
आडव्या बेटनं फटका आपण पाहतोय. सांख्यिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळालंय. प्रेटच्या चेंडूवर एकच आपल्याला बघायला मिळत आहे. सांख्यिक धावफलकावर आपण थोडस संत गतीनं 16 धावफलकावर पावसाचं आगमन झालंय. या ठिकाणी सिद्धार्थ आपण पाहतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू समीर वेंगुर्लेकरच्या विरोधात सिद्धार्थ जटानं काही गोलंदाजी केली. वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर बनला वितराच्या आतमध्ये सिद्धार्थनं फक्त 5च धावा खर्च केला. एक गडी बाद केला. 16 धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आणि एकेरी धावसंख्येकडे आपण पाहतोय. या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहे. 23 धावफलकावर 2 गडी बाद 108 या धावसंख्येचा पल्ला गाठत असताना दर्शन मंदेकर नेतृत्व करतोय. शांतादुर्गा वॉरियर्स वडाचे पट क्रिकेट संघाचा आनंदी स्पोर्ट मडगाव क्रिकेट संघ उभरत्या खेळाडूंचा मराठा असलेला क्रिकेट संघ आपण पाहतोय. कोलवट टप्प्याचा चेंडू राजन केरकरला या ठिकाणी मुसकाही टकणारा चेंडू. हा मोठ्या फटक्यांसाठी आगास दगडे फटके खेळण्यासाठी हा फलंदाज संबोधला जातो आणि त्याची ती फटकेबाजी सुरुवातीपासूनच आपण करावे. पण यॉर्कर लाईन पद्धतीचा पुनर्लाईन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल सिद्धार्थ चटारचा. वेगवान पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार होऊन केलेली गोलंदाजी. आज अनेक रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारी गोलंदाजी आपण पाहतोय ते सिद्धार्थ चट्टार यांच्याकडून. 1 धाव त्यानंतर सलगचे 2 चेंडू निर्णाम आपण पाहतोय. 23 धावफलकावर 2 गडी बाद 108 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. समोर टाकलेला चेंडू राजन केरकर सुरुवातीला चाचपटत जो खेळत होता त्याच्या विरोधात सिद्धार्थचा एक षटकार आलाय आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 29 धावफलकावर राजन केरकरच्या ठिकाणी समोर टाकलेला स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू ज्या फटक्यांसाठी ज्याला माहीर संबोधलं होता तो फटका राजन केरकरच्या बॅट मधून षटकारानं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतोय. 29 धावफलकावर षटक क्रमांक 14 हे प्रगतीपथावर 108 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा 8 ओव्हरला आणि 4चं षटक 4 चेंडूंचा 26 बॉल 79 धावांची आवश्यकता. या ठिकाणी बॅटच्या आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघायला मिळतोय. या ठिकाणी मात्र मैदानाची मदत आहे चौकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय. 4 या धावसंख्येनं मात्र सांघिक धावफलकावर बघायला मिळतोय तो 33 धावफलकावर. पंचवीस चेंडू 75 गाठायचे आहे. म्हणजे लक्ष थोडस जरी कठीण असलं तरी या मैदानावर अनेक इतिहास पहिल्या दिवसापासून या ठिकाणी मात्र रचलेले आहेत. वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टाकण्याचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा होता. वेगवान टाकलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. सिद्धार्थ चटार 33 धावफलकावर सांघिक आपण पाहतोय. 2 ओव्हर 16 धावा आणि या ठिकाणी 1 गडी बाद हा त्याचा लेखाजोगा. 24 चेंडू विजयासाठी आता मात्र 75 धावांची आवश्यकता. 24 चेंडू विजयासाठी 75 धावांची आवश्यकता. आणि बघूया गोलंदाजी बरोबर कोणत्या गोलंदाजीवर योगेश येईल स्वतः दर्शन मध्ये करेल विशाल नाईकचा अग्र असेल की मात्र एका बाजूला दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ 24 चेंडू 75 धावांचं लक्ष सहजासहजी गाठतोय हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया. जेडी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. धन्यवाद योगेश सर. तर मी सामन्याकडे वळतोय. 33 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 108 धावसंख्येचा पाठलाग आणि 24 चेंडू आणि 75 धावसंख्या विजयासाठी. संघाचा आयकॉन संघाचा कर्णधार 5वं षटक हाताळण्यासाठी दर्शन बांदेकर मैदानात पाहायला मिळतोय. ब्लॉक होलचा चेंडू त्याला सन्मान देतोय समीर वेंगुर्लेकर. निर्धाव चेंडूनी षटकाची सुरुवात पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 17 धावसंख्येवर खेळताना इथे मात्र बॅटची एज पाहायला मिळते. चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून 1 धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजे सांघिक धावफलक 34 धावसंख्या 2 बहुमूल्य गडे गमावल्यानंतर मळगाव संघ पाहायला मिळतोय. समोर दर्शन बांदेकर बेस्ट वर्सेस बेस्ट लढत
नॉन स्ट्राईकला समीर वेंगुर्लेकर मळगाव संघाचा आयकॉन खेळायला मिळतोय. स्ट्राईकवर राजन केरकर. 2 चेंडूंचा खेळ संपतोय. पाचव्या षटकातील 34 धावसंख्या. धावफलकावर एक मोठा फटका पाहायला मिळतोय राजनेच्या बॅटमधून आणि चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार 6 धावांसाठी. एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय राजनेच्या बॅटमधून. तिसऱ्या चेंडूवर आक्रमण करायला सुरुवात केली आहे आयकॉनच्या गोलंदाजीवर, अर्थात सिंधुदुर्गचा कोहिनूर दर्शन बांदेकर याच्यावर. एक सुरेख फटका निघतोय तो राजनेच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम वेंगुर्ले. 21 चेंडू 68 धावसंख्या विजयासाठी. पाहिलं गेलं तर सोपं आणि तसं पाहिलं गेलं तर कठीण, कारण समोर दर्शन बांदेकर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा एक हलक्या गतीचा चेंडू बीट करतोय राजनला. म्हणजे निर्धाव चेंडू स्कोरबुकवर एक पाहायला मिळतोय दर्शनकडून. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळतोय तो दर्शन बांदेकर. सुरेख गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत दर्शन याच्या गोलंदाजीमधून. नक्कीच एक तारीफ करणारी गोलंदाजी पाहायला मिळते दर्शनची. 19 चेंडू 68 धावसंख्या. एक मोठा फटका पाहायला मिळतोय. काऊ कर्नरच्या डोक्यावरून चेंडूला उडवलं जात आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. नक्कीच 2 नेत्रदीपक फटके पाहायला मिळत आहेत ते राजन केरकर याच्या बॅटमधून आणि विजयाचं समीकरण पूर्णपणे बदलून ठेवतोय. 18 चेंडू आणि 62 धावसंख्या विजयासाठी. 18 चेंडू 62 धावसंख्या. नक्कीच दर्शन बांदेकर यांनी 2 ओव्हरमध्ये फक्त 24 धावसंख्या खर्च केला, म्हणजे सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल रबर बॉलवर. रामेश्वर तिरसेबांबर्डे आयोजित ही सिंधुदुर्ग टेनिस रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय, पाहतोय. टेनिस टॉन्टच्या माध्यमातून सुरेख प्रकारचं आपल्याला युट्यूबवर आपण आस्वाद घेताय घर बसल्या. दरम्यान एक विनंती आहे, यानंतर विनर सामना होईल. जे अर्थात पहिल्या मॅचचा जो विजयी झाला तो त्रिमूर्ती माणगाव संघ आणि या मॅच मधील विनर आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याकडे वळतोय. योगेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 6वं षटक हाताळतोय समीर वेंगुर्लेकर समोर. मोठा फटका समीरच्या बॅटमधून. चेंडू जातोय ओव्हर द रोप 6 धावांसाठी. सुरेख फटका निघतोय. संजीवनी देणारा फटका पाहायला मिळतोय तो समीर याच्या बॅटमधून. असे फटके खेळावे लागतील जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल मळगाव संघाला. तीच चाललेली घोडदौड प्रयत्न. समीर वेंगुर्लेकर सलामीचा फलंदाज सुरेख फलंदाजी करतोय, जबाबदारी घेतोय. 6वं षटक प्रगतीपथावर आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 56 धावा विजयासाठी आणि गोलंदाजी मार्कवर योगेश पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून रन्स निघाले होता. तो योगेश गोलंदाजीमध्ये आपला हात आजमावतोय. आतापर्यंत तरी थोडीशी महागडी गोलंदाजीची सुरुवात पाहायला मिळते. त्याचं कारण म्हणजे संघाचा आयकॉन समोर समीर वेंगुर्लेकर पाहायला मिळतोय. बॅटची कालची एज पाहायला मिळतोय. चेंडू तिथे दर्शन बांदेकर विकेटकीपरच्या हातामध्ये विसावतोय. मध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू विजयाचं समीकरण बदलून ठेवतोय, थोडंसं अवघड करून ठेवतोय. येणारे प्रत्येक निर्धाव चेंडू अवघड करून ठेवतील विजयासाठी. ते म्हणजे आनंदी स्पोर्ट्स मळगाव संघाकडून. ब्लॉक होलचा चेंडू थोडीशी दिशा देतोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर येतोय. 1 धावसंख्या सहजरित्या. म्हणजे उरलेले 15 चेंडू आणि विजयासाठी 54 धावसंख्या 55 धावसंख्या. 15 चेंडू 55 धावसंख्या. सलामीचा फलंदाज अजूनही नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय संघाचा आयकॉन कॅप्टन समीर वेंगुर्लेकर. 16 चेंडू आणि 25 धावसंख्या. आणि समोर फुलटचा चेंडू, त्याला दिशा देतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार 4 धावांसाठी. राजन केरकर ज्याच्या बॅटमधून रन्स निघतायत. आतापर्यंत 2 षटकार निघालेले आहेत. सुरेख फलंदाजी करतोय. 10 चेंडू आणि 26 धावसंख्येवर खेळतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. 14 चेंडू आणि 51 धावसंख्या विजयासाठी.
दोन्ही संघाचा पहिला सामना, जो संघ विजयी होईल तो त्रिमूर्ती माणगाव संघासमोर जाऊन भिडेल. त्याचसाठी चाललेली ही घोडदौड. नक्कीच एक मोठा प्रश्न पाहायला मिळतोय घरच्या मैदानात आपल्याला. अक्षय मांजरेकरला पण मागे ठेवलेला आपल्याला एक मोठा प्रश्न आहे का म्हणून. इथे मात्र थोडीशी दिशा भटकणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पंच चेंडूला दंडित करतायत, पण एक धावसंख्या सहजरित्या आपल्याला स्कोअर बुकवर पाहायला मिळतोय. तसेच संदीप कामत पण केपी आहेत, त्यांच्या गोट्यामध्ये 2 खंदे खेळाडू आहेत. मैदानाचा चप्पा चप्पा जाणतायत, बराचसा अनुभव आहे आणि सध्या टच मध्ये आहेत. पुन्हा एकदा दिशा भटकणारी गोलंदाजी, बॅक टू बॅक 2 स्क्वेअर चेंडू पाहायला मिळत आहेत, परंतु रिव्ह्यू रेफरल केला जातोय. नक्कीच तपासणी केली जाईल थर्ड अंपायर कडून, हा चेंडू योग्य होता की अयोग्य होता खेळण्यासाठी. रिव्ह्यू रेफरल केला जातोय. आणि रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय. डॉट चेंडू येतोय, म्हणजे सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल योगेशाची. प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू विजयाच्या आड येताना पाहायला मिळतोय तो आनंदी स्पोर्ट्स मळगाव संघाकडून. समोर राजन केरकर सुरेख फलंदाजी करतोय. 11 चेंडू 26 या धावसंख्येवर खेळतोय. मोठा फटका, शॉर्ट टर्म फुल, थोडासा फटका फसतोय. विशाल नाईक झेल खाली पाहायला मिळतोय आणि सुरेख झेल टिपतोय आणि राजन केरकरची मात्र खेळी आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळते. 26 या धावसंख्येवर एक वादळी खेळी राजन केरकरची आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान नवीन फलंदाज जो आपल्याला प्रश्न पडला होता, दरम्यान आपण पाण्याचा वापर करू शकता. अक्षय मांजरेकर घरच्या मैदानात पाहायला मिळतोय, जो बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की मगासपासून की अक्षय मांजरेकर कुठे आहे. शेवटी अक्षय घरच्या मैदानात पाहायला मिळतोय. अवघड समीकरण, 12 चेंडू आणि 50 धावसंख्या, म्हणजे 25च्या सरासरीने खेळावं लागेल. डावकुऱ्या हाताचा फलंदाज, तसं पाहायला गेलं तर डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांना ही पोषक खेळपट्टी आपण म्हणतो, कारण वारा त्या दिशेने वाहताना पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर योगेशने सुरेख गोलंदाजी केली. फक्त 2 ओव्हरमध्ये 18 धावसंख्या खर्च केली, म्हणजे सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि फलंदाजी करताना तब्बल 40 धावसंख्येची लयलूट केली, म्हणजे एक अष्टपैलू कामगिरी म्हणावी लागेल. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो, मॅन फ्रॉम होडावडा विशाल नाईक, डावकुऱ्या हाताचा फलंदाज. समोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय, जो सध्याच्या हंगामात बहरदार फलंदाजी करतोय, तो समीर वेंगुर्लेकर, संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार. 12 चेंडू आणि 50 धावसंख्या, विजयाचं समीकरण. मळगाव संघाला विशाल नाईक गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू पडल्यावर अतिरिक्त गती, अतिरिक्त उंची पूर्णपणे बीट करून तो आहे आणि रिव्ह्यू घेतलं जात आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. पाहूया काय होतंय. तपासणी केली जाते. आणि अनसक्सेसफुल रिव्ह्यू होतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय विशाल कडून. सुरेख गोलंदाजी करतोय विशाल, मॅन फ्रॉम होडावडा. बरेचदा आपण पाहतोय बऱ्याचशा सामन्यामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेतलाय तो विशाल नाईक. आज इथे मात्र थोडीशी दिशा भटकणारी गोलंदाजी, पंच चेंडूला दंडित करतायत. सहजरित्या अवंतर धावसंख्येने भर, 1 धावसंख्या स्कोअर बुकवर पाहायला मिळते. 59 धावसंख्येवर धावफलक पोहोचतोय. 3 गडी गमावल्यानंतर मळगाव संघ. तर सुरेख फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय ओव्हर द रोप, सीमा रेषा पार. 6 धावांसाठी सांघिक धावफलक 65 या धावसंख्येवर पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो आपण की
काय पंच पाहायला मिळाला समीर याचा. समोरच्या जणे सुरेख फटका. विशालवर आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. ब्लॉक होलचा चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करणारी गोलंदाजी विशालकडून. बराचसा अनुभव विशालकडे. तो पूर्णपणे पणास लावतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे उरलेले 9 चेंडू आणि विजयासाठी 43 धावसंख्येची गरज. 19 चेंडू आणि 31 वर खेळतोय समीर. पुन्हा एकदा बॅकफूट पण थोडासा फटका फसतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूचा परतवा करतोय. 1 धावसंख्या. म्हणजे उरलेले फक्त आता 8 चेंडू आणि फेस करेल घरच्या मैदानात, घरच्या खेळपट्टीवर अक्षय मांजरेकर, मॅन फ्रॉम तेरसे बांबर्डे. एक मोठा फटका येईल का अक्षयच्या बॅट मधून, पाहावं लागेल. कारण तेच धारदार गोलंदाजी करतोय तो विशाल नाईक संघासाठी. 7वं षटक हाताळतोय. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावसंख्येची गरज. सुंदर फटका आणि इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा ओव्हर द रोप. आल्या सगळ्यांचं स्वागत करताना पाहायला मिळतोय तो अक्षय मांजरेकर. सुरेख फटका निघतोय. विशालच्या विरुद्ध सुरेख फलंदाजी करताना घरच्या मैदानात अक्षय मांजरेकर. 7 चेंडू 36 धावसंख्या विजयासाठी. थोडासा बॅकफुटवर खेळलेला फटका. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते आणि उरलेले 6 चेंडू आणि विजयासाठी 36 धावसंख्येची गरज मळगाव संघाला. समीर वेंगुर्लेकर 20 चेंडू आणि 32 या धावसंख्येवर खेळतोय. सलामीचा फलंदाज, संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार. उरलेले 6 चेंडू या सामन्यातील. विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. कोण षटक हाताळेल शेवटचं अतिमहत्वपूर्ण षटक. जो संघ विजयी होईल या सामन्यामध्ये तो त्रिमूर्ती माणगाव संघासमोर सरळ जाऊन खेळेल. कारण विनरचा फॉर्मॅट. कोण रे? गीतेश. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय तो गीतेश लाड. 6 चेंडू 36 धावसंख्या विजयासाठी. समोर समीर वेंगुर्लेकर. फुलटॉसचा चेंडू आणि त्यात नो चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे काय घडतंय मैदानात. 79 धावसंख्या स्कोरबोर्ड लागतायत आणि आमचे स्कोरर सांगतायत उरलेले 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. नक्कीच काय होईल 6 चेंडू मध्ये. एक मोठी घोडचूक पाहायला मिळते गोलंदाजाकडून. गोलंदाज केतन आगलावे होते पण त्यांना का त्यांच्यावर विश्वास नाही दाखवला, एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 29 धावसंख्या. येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल म्हणजे समीर नक्कीच आक्रमण करायला जाईल. 21 चेंडू आणि 38 या धावसंख्येवर खेळतोय तो समीर वेंगुर्लेकर. 6 चेंडू आणि 29 धावसंख्या विजयासाठी. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. येणारे 6 चेंडू. हा चेंडू फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळतो आणि त्यात षटकार. काय घडतंय पाहायला मिळतंय मैदानात. उरलेले 6 चेंडू आणि 22 धावसंख्या विजयासाठी. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या. विजय रिव्ह्यू घेतला ना. रिव्ह्यू घेतला रे. नो चेंडू आहे. 6 चेंडू 22 धावसंख्या विजय. नो चेंडू आहे. चेक केलेला आहे. नो चेंडू आहे. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या विजयासाठी.
नो चेंडू आहे. 1 मिनिट चेक करतोय. दुसरा बॉडी लाईन पहिला पण चेक केलं जात आहे. थोडं थांबा. बॉलर चेंज. दोन्ही बॉडीवरचे चेंडू होते. चेक केलं गेलं आहे. फ्रेश बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या. काय घडतंय काय बिघडतं पाहायला मिळते सामन्यामध्ये. एकदा वाटलं होतं की 6 चेंडू 36 धावा खूप कठीण जाईल. त्यानंतर 2 नो चेंडू. समीर 22 चेंडू आणि 44 या धावसंख्येवर खेळतोय. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या. आणि जसा प्रश्नचिन्ह पडला होता की केतन आगलावेला का नाही बोलवलं गेलं, तो केतन आगलावे पाहायला मिळतोय. संकट मोचक ठरेल काय वडाच्या पाठ संघाकडून. 6 चेंडू आणि 22 धावसंख्या. समोर समीर वेंगुर्लेकर 22 चेंडू मध्ये 44 धावसंख्येची खेळी करतोय. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. काय पाहायला मिळतंय पहिल्या 2 चेंडू दोन्ही नो चेंडू आणि हा असेल चेंडू फ्री हिटचा चेंडू कारण नो चेंडू होता. 6 चेंडू 22 धावसंख्या विजयासाठी. बॉलर चेंज होतोय. केतन आगलावे पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम मांडगाव ज्याची आपण वाट पाहत होता. प्रश्नचिन्ह पडलं होता. संकटमोचक ठरेल का संघाकडून. 6 चेंडू 22 धावसंख्या. मोठा फटका. चेंडू जातोय लांब 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 आणि खूपच लांब. म्हणजे समीर वेंगुर्लेकर याची अर्धशतकी खेळी पाहायला मिळते. समीर वेंगुर्लेकर प्रेक्षकांचं बॅट ढकून अभिनंदन करायचं आहे. धन्यवाद समीर. सुरेख खेळी. म्हणजे स्पर्धेचं 12वं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. 5 चेंडू 16 धावसंख्या विजयासाठी. 6 चेंडू मध्ये 36 धावसंख्येची गरज होती. पाहायला गेलं तर नवीन गोलंदाज होता. प्रेशर होता. 2 नो चेंडू पाहायला मिळाले. दोन्ही नो चेंडूवर 2 मोठे फटके षटकार पाहायला आणि 13वी हाफ सेंचुरी या स्पर्धेची पाहायला मिळते समीर वेंगुर्लेकर याच्या माध्यमातून. पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 4 आणि आजच्या दिवशी आतापर्यंत 3 पाहायला मिळत आहेत. 4 इनिंग मध्ये 3 अर्धशतक. सुरेख 13वा अर्धशतक स्पर्धेचं पाहायला मिळतंय. 5 चेंडू 16 धावसंख्या. केतन आगलावे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. काय होईल येणारे 5 चेंडू. रणनीती बदलावी लागेल. यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतोय संघाचा आयकॉन दर्शन बांदेकर. नक्कीच काय करू शकतील दर्शन बांदेकर. कशा प्रकारची रणनीती असेल. पुन्हा एकदा बॅकफुट पण. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी. काय घडतंय 6 चेंडू मध्ये 36 धावसंख्या होत्या आणि आता 4 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज. कारण म्हणजे त्याचं समीर वेंगुर्लेकर. आणि ह्या मैदानाचा इतिहासाचा विचार केला असता तर 7 चेंडूत 7 षटकार पण ठोकले गेलेले आहेत. तो पराक्रम मानस सारंग याने केलेला आहे. आणि 2 चेंडू मध्ये 4 षटकार पाहिले आपण. त्या 2 नो चेंडू होते. म्हणजे 4 चेंडू आणि 10 धावसंख्या. काय पाहतोय 6 चेंडू मध्ये 36 धावसंख्येची गरज होती आणि 4 चेंडू शिल्लक आणि 10 धावसंख्येची गरज. समीर वेंगुर्लेकर बहरदार फलंदाजी करतोय. जसं म्हटलं होतं की सध्याच्या हंगामात बहरतोय. 4 चेंडू 10 धावसंख्या. जर एक जर निर्धाव चेंडू आला
तर नक्कीच मजा येईल सामन्यामध्ये. केपी हसतोय, प्रेक्षक पाहतात एक चुरशीचा सामना होऊन दे. नक्कीच खाली राहिलेला चेंडू थ्रो कशा प्रकारचा असेल, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल समीरचा, आणि इथं मात्र काय घडतंय, अक्षय मांजरेकर धावचीत होतोय आणि समीर वेंगुर्लेकर नॉन स्ट्राईकला राहतोय. 3 चेंडू आणि 9 धावसंख्या, आणि इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय मळगाव संघाकडून. आणि कोण, तेजस चौलेकर, पियुषच्या जागेवर तेजस चौलेकर पाहायला मिळतोय. भारदार शरीरष्ट असलेला खेळाडू. 3 चेंडू 9 धावसंख्या. सुंदर सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना दुपारच्या सत्रात. काय थ्रो पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा, परफेक्ट थ्रो होता विकेट किपर जवळ. सुरेख, कारण जे पाहिजे होतं तेच घडलं. समीर आता नॉन स्ट्राईकला राहील. 3 चेंडू 9 धावसंख्या विजयासाठी. 3 चेंडू 9 धावसंख्या. नवीन फलंदाज स्ट्राईकवर तेजस जवलेकर पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय. केतन आगलावे कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये. रणनीती आखली जाते दोन्ही संघांकडून. दर्शन बांदेकर संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार. केतन आगलावे गोलंदाजी मार्कवर. सामना वाचवेल का? 3 चेंडू 9 धावसंख्या विजयासाठी. 3 चेंडू आणि 9 धावसंख्या. समीर वेंगुर्लेकर नॉन स्ट्राईकला राहतोय. जी रणनीती होती ती सक्सेसफुल होताना पाहायला मिळते. सामना कुठे होता? 6 चेंडू मध्ये 36 धावसंख्या, त्यानंतर 4 चेंडू मध्ये 10 धावसंख्या, आणि आता 3 चेंडू आणि 9 धावसंख्या. आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आणि समीर वेंगुर्लेकर स्ट्राईकवर जातोय. उर्वरित 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची गरज, आणि 100 धावसंख्या स्कोअर बुकवर लागतायत. 108 धावसंख्येचा पाठलाग करत होतोय. आणि जर हा सामना टाय झाला, हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. प्रेक्षक आहेत बरेच 4 दिवसापासून वाट पाहतात की एखादा सुपर ओव्हरचा सामना होऊन जाऊन दे. होईल का? 2 चेंडू 8 धावसंख्या विजयासाठी. 2 चेंडू 8 धावसंख्या. 8 धावसंख्या 2 चेंडू. समोर केतन आगलावे सामना विजयी करून देईल का वडाच्या पाठ संघाला? जे प्रेक्षक रस्त्यावर आहेत ना, ते नक्कीच वाट पाहतात की सामना टाय होऊन दे. 4थ्या दिवसात या स्पर्धेमध्ये अजूनही एकही सामना टाय झालेला नाही आहे. 2 चेंडू 8 धावसंख्या. केतन आगलावे गोलंदाजी मार्कवर. समीर वेंगुर्लेकर समोर. इथे मात्र काय चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या गतीचा चेंडू बीट करतोय समीरला. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावसंख्या. जर 1 चेंडू आणि 8 धावसंख्या. सामना कुठे होता? 6 चेंडू आणि 36 धावसंख्या. 4 चेंडू मध्ये 10 धावसंख्या पाहिजे होता, आणि आता 1 चेंडू आणि 8 धावसंख्या. जर केतनने नीट जर 1 चेंडू जर टाकला तर नक्कीच वडाचा पाठ संघ विजयी होईल. काय घडेल? प्रेशर असेल का? प्रेशर आहे. सुपर ओव्हर होईल का? कारण 1 चेंडू 8 धावसंख्या. केतन आगलावे गोलंदाजी मध्ये. आणि इथे मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र जिथे वाटलं होतं की मळगाव संघ विजयी होतोय, परंतु केतन आगलावेची गोलंदाजी आणि विजय प्राप्त करून देतोय वडाच्या पाठ संघाला. सुरेख गोलंदाजी दोन्ही. केतन आगलावे मॅन फ्रॉम माणगाव काय गोलंदाजी केली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय योगेश तामाणेकर. हॅलो हॅलो हॅलो
या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो योगेश सरमळकर 40 धावा 2 षटकांमध्ये फक्त 18 धावा सुरेख अशी खेळी. समीर यांचा चांगला प्रयत्न होता, वन साइड प्रयत्न केला. 6 मध्ये 36 धावांची आवश्यकता असताना सुद्धा मॅच मात्र क्लोज आली होती. पहिल्या 2 चेंडूवर त्यात 2 नो बॉल सुद्धा होते, म्हणजे तब्बल 4 षटकार खेचले गेले होते. 26 धावा आल्या होत्या 4 चेंडूमध्ये 10 धावा असताना मात्र चांगली गोलंदाजी केतन यांची आणि त्यामुळे सामना विन होतोय तो म्हणजे शांतादुर्गा वॉरियर्स संघ.